तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एक सत्य घटना चॅनलवर. तर मित्रांनो, खूप दिवस झाले व्हिडिओ आला नाही आणि खूप सारे रिझन होते त्यासाठी आपला व्हिडिओ जे येत नव्हता. तर चला, एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर हॉरर स्टोरी. ही जी हॉरर स्टोरी आहे ती मी कुठे ना कुठे ऐकली आहे. आणि तर मित्रांनो, ही स्टोरी आहे ना, ती स्टोरी एक मुलग्याची असते. तो जॉब करीत असतो एक चांगल्या कंपनीमध्ये आणि रात्री खूप लेट होतं. तो त्याची फोर व्हीलर घेऊन रस्त्याने जात असतो आणि अचानकच समोरून ट्रक येतो आणि त्यांच्या कारचा ऍक्सिडेंट होतो. आता ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याला खूप लागलेलं असतं. त्याला तिथून हॉस्पिटलमध्ये नेतात आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याचे उपचार वगैरे करतात. तो होशमध्ये येतो आणि जेव्हा बघतो तर त्याच्या म्हणजे बॉडीला खूप लागलेलं असतं, हाताला, तोंडाला वगैरे. आणि तो म्हणजे हे करतो की अरे, मला एवढं लागलंय तर मला दुखत का नाही. मग तो तसाच उठतो, तिथून चालत चालत बाहेर जातो. बाजूला एक रूम असतो, तिथे आतमध्ये जातो, बघतो एक स्ट्रेचर ठेवलेलं असतं, त्याच्यावर बॉडी असते आणि कफन टाकलेला असतो. आणि तो हळूच तिथे जातो, कफन उचलितो आणि बघतो तर काय, स्वतःचीच बॉडी तिथे होती. आणि तो म्हणजे ते बघून शॉक होतं की असं कसं. तर सांगायचं एकच आहे की जेव्हाही माणसाचा मृत्यू होतो तर त्यांची जी आत्मा आहे ती काही लगेच कुठे बाहेर जात नाही. तिथेच 13वा होईपर्यंत ती पृथ्वीवरच असते. त्यानंतर 13वा झाल्यानंतर जे काय विधी करतो त्या विधीनंतर त्यांच्या आत्मेला शांती भेटते. बोलायचा हाच मिनिंग होता मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक चांगली कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.